ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची शिफारस केली होती की नव्हती या प्रश्नावर थेट उत्तर देणं दादा भुसेंनी टाळलंय। अनिल पवार हे माझे नातेवाईक आहेत असं दादा भुसे यावेळी म्हणालेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांना बढती देण्यात आली होती असा दावाही भुसेंनी केलाय। पण अनिल पवारांची शिफारस केली होती या राऊतांच्या आरोपांना थेट उत्तर देणं भुसेंनी टाळल्याचं पाहायला मिळालं। अनिल पवार सध्या ईडीच्या रडारवर आहेत। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आपल्यासोबत आहेत। सर, वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार हे तुमचे नातेवाईक आहेत हे तुम्ही मान्य केलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने संजय राऊत तुमच्यावरती आरोप करतायत की ते तुमचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या नियुक्तीसाठी तुम्ही वारंवार शिफारसी केलेल्या होत्या आणि आयुक्त म्हणून सुद्धा नियुक्ती करताना ते IAS नसताना सुद्धा त्यांची तुम्ही शिफारस केलेली होती। संजय राऊत जे बोलले की माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय असताना त्यांचं नियुक्ती मी त्यांच्याकडनं करून घेतली, परंतु ती माहिती घेतल्याच्या नंतर असं दिसतं आहे की माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांचं वसईला त्या ठिकाणी पोस्टिंग करण्यात आलेलं आहे। पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, ही वस्तुस्थिती आहे, मी नाकारत नाही। ती तुम्ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अनिल पवार यांची शिफारस कधी काही केली होती का, त्याबद्दल काय सांगायचं? बघा, माणूस दैनंदिन, आता तुम्ही इथे दिवसभर जर बसले इथे 100 लोक येणार, कोणाचे काय प्रश्न घेऊन येतात, आहे का नाही? समोरच्याचा प्रश्न सुटला पाहिजे त्या पद्धतीने आपण काम करत राहतो। राहिला विषय तर त्यांनी पुरावे द्यावे ना, ते पहिलेच खोटं बोलले नाही। पण ते असंही म्हणतायत की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दादा भुसे वेगवेगळ्या शिफारसींसाठी आग्रही असायचे। ते पण आग्रही असायचे ना। कोणाच्या नियुक्तीसाठी ते त्यांना विचारा। तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाबा शिफारस केली असेल किंवा नाही केली असेल किंवा आता आठवत नाही? माझं म्हणणं की ते त्यांनी सिद्ध करावं। पण भुसेंनी शिफारस केली नाही। बघा, ते नातेवाईक नाहीत असं मी बोललो का? नातेवाईक आहे हे तुम्ही मान्य केलं, पण शिफारस केली होती की नाही त्याचं स्पष्ट उत्तर मी असं पण सांगू शकतो की ते खूप लांबचे नातेवाईक आहेत। माझ्या बहिणीची मुलगी त्यांच्या कुटुंबामध्ये दिलेली आहे, तरी मी नाही कुठं बोललो। तुम्ही अनिल पवारांची शिफारस केली होती की नाही केली होती ते तुम्ही स्पष्ट। तुम्ही अनिल पवारांची शिफारस केली आणि त्यानंतर त्यांच्या मागे तुमचे काही हितसंबंध होते असा राऊतांचा आरोप। उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांचं नियुक्ती केलेली, मग त्यांच्यावर आरोप करणार? पण उद्धव ठाकरेंकडे नियुक्तीसाठी शिफारस घेऊन कोण गेलं होतं? हा एक पण गेलेले असतील, गेले होते, मी कुठे बोलतो, मला माहित नाही। नातेवाईकाचा प्रश्नच नाहीये। अनिल पवार यांची शिफारस तुम्ही केली होती की नाही केली होती? मी आपल्याला सांगितलं, त्या चौकशीमधनं जे समोर येईल कारवाई होईल। नातेवाईक असू दे, आणखी कोण असू दे, त्याच्यात इतका काय मोठा विषय आहे? जर चूक केली असेल कारवाई होईल। धन्यवाद सर। तर मंत्री दादा भुसे आपल्यासोबत होते आणि अनिल पवार यांच्या प्रकरणामध्ये ज्या काही चौकशा सुरू आहेत त्या चौकशीमधून सत्य बाहेर येईल आणि त्यानंतर योग्य ते कारवाई होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अनिल पवार यांच्या प्रकरणामध्ये होत असलेले सध्याचे आरोप आणि ईडीची कारवाई पाहता येत्या काळात आणखी काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।